सुरेख गोलंदाजी अथर्वनं सुरुवात केली. त्याच पद्धतीची गोलंदाजी मी करणार. गौरवला आणलं होतं सुरुवातीला, त्यानंतर थांबवलं गौरवला आणि त्यानंतर मात्र सायचर आपल्याला बघायला भेटतोय. सुरेख या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. गोलंदाजी करतायत कानकोड ऑर्गन्स कानकोड क्रिकेट संघाचं ही गोलंदाज मोठ्या फटक्यांपासून रोखलंय ते मंजुला आणि विनोदला मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल असेला पंचांनी दोन हात समांतर केलेत, अमांतरची खूण केली आहे आणि एक या धावसंख्येने सांघिक धपलकर आपल्याला बघायला मिळतोय. 6 धाबा धपलकर. सुरुवातीला कुठेतरी डाव सावरावा लागेल. 5 षटकांचा सामना, स्लॉक ओव्हरला मोठे फटके खेळावे लागतील. स्विजेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अथर्वनं सुरुवातच कानकोड वॉरियर्स कानकोड क्रिकेट संघासाठी घरच्या मैदानाबाहेर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर सुरुवातच दणक्यात गेली आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळाला तोच कित्ता मी गिरवणार हे नवीन गोलंदाजानं सांगितलंय आणि तो त्यानं डॉट बॉलचा कित्ता गिरवायला सुरुवात केलाय. आडव्या बॅटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्टोरिंगला सुरेश क्षेत्ररक्षण केलं. 21 धाव आपल्याला बघायला मिळेल. एक या धावसंख्येनं सांघिक धावपल का बरं 7 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. बिनगडेच्या भूतल्या आहेत विनोद आणि मंजू. ही जोडी कारवार क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळते. सलामीवीर सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय साजलच्या माध्यमातून. सुंदर फटका कबरच्या दिशेने आपल्या क्षेत्ररक्षण तिथपर्यंत आहे. अथर्व बहुतेक स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एक बनेल. 1 न धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 8 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. महत्वाचा सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी. पहिला सामना लीग फॉर्मॅटचा विजय झाल्यानंतर थोडंसं टेन्शन कमी असतं, महत्वाचं असतं विजय आणि त्या विजयासमोर घरच्या सगळ्यांसमोर आम्ही लढत करणार हे इरादे त्यांनी स्पष्ट केले आहेत. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. आपल्यावर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही या इराद्याने आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी केली. गोलंदाज अथर्वनं सुरुवात केली. त्याचा कित्ता गिरवला तो मात्र साजलनं 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. कारवार क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय एका केविलवाणी परिस्थितीमध्ये. 8 धावा धावपलकावर. गौरव आपल्याला बघायला मिळतोय. गौरव सावंत क्रिकेट कोपर राज्य काटकोड वासियांसाठी एक मोठं नाव. सुंदर क्रिकेट ज्याच्या बद्दल कित्येक वेळा वेगवान पद्धतीची गोलंदाजी. तो गौरव सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. रोड एंडकडनं तो सुरुवात करेल. शॉर्ट फ्लिप बॅकला चेंडू बॅकफुटला जाऊन पटका टोलवला. गलीमध्ये क्षेत्ररक्षण विसरला आहे. चेंडू झालाय विजयी. आलाय चौकार. खोलावे लागतील ते विनोदला आणि मंजूला. गौरवच्या विरोधात एक मोठा फटका चौकारासाठी आलाय आणि 4 या धावसंख्येनं धावपलक थोडासा पुढे सरकलाय. तो 12 धाबा धावपलकावर. बिनगडेंच्या भोवतलं 3रं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आता झेल टिपला. सुरेख पद्धतीचा आपल्याला बघायला मिळालं. खेळ समाप्त झाला तो विनोदचा कारवार क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आता झेल टिपला. सुरेख पद्धतीचा आपल्याला बघायला मिळालं. पवन मैदानाच्या आतमध्ये
सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. काटकोड ऑरेस काटकोड क्रिकेट संघाच्या कोड्यातून नेत्र बीजेपी पद्धतीचा एक चौकार आला. त्यानंतर त्याला विनोदला त्यानं बाद केलं झेलबादच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डाव्या हाताचा पवन आलाय मैदानाच्या आतमध्ये. हसनोटी सुपर जायंट्स कारभार क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना या रोशनीमध्ये धावफलक बनवावा लागेल. खेळपट्टीचा विचार केला. डाव्या हाताच्या फलंदाजाला अनुकूल अशी खेळपट्टी आणि गौरव सज्जालय गोलंदाजीला. खोलवर टप्प्यात चेंडू कबरला खेळला. क्षेत्ररक्षक ते बघायला मिळतोय. परतीची बेकरल एकच बनेल. एक ना आता बनला धावफलकावर धावफलक. 13 धावा धावफलकावर. सुरुवातीला पॉवर प्लेला ओव्हर नाही धावा नाही बांधल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी पण केली. गौरववर एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर एक ब्रेकथ्रू पण त्यानं मिळवला आहे. क्लीन बोल्ड पटपटी बघायला मिळाला चेंडू. यॉर्कर लाईन पद्धतीचा खोदून काढायचा होता मंजूला. मंजूचा खेळ झालाय समाप्त. माघारी परतलाय मंजू. एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर एक ब्रेकथ्रू पण त्यानं मिळवला आहे. क्लीन बोल्ड एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर एक ब्रेकथ्रू पण त्यानं मिळवला आहे. गौरव वर्सेस गौरव. गौरव मैदानाच्या आतमध्ये आलाय. गौरवनं 2 गडी बाद केलं. एक मोठा जरी फटका माझ्या ओव्हर मध्ये आलाय तरी कमबॅक करणारी गोलंदाजी महत्वाच्या क्षणी मी करणार हे इरादे त्यांनी स्पष्ट करत गौरव मैदानाच्या आतमध्ये पवनच्या साथीला सज्ज झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलकावर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होऊन गेलेली गोलंदाजी. गड बॉल बघायला मिळेल पुन्हा एकदा. वेगवान गोलंदाजी केली गौरवच्या विरोधात. गौरव वर्सेस गौरव ही लढत आपल्याला बघायला मिळते. एक गौरव कारवारचा आहे आणि एक गौरव काणकोणचा आहे. स्वीट हिटचा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉल बघायला मिळेल. अथर्वनं काय सुरुवात केली आपल्या काणकोण क्रिकेट संघासाठी. सुरेख सुरुवात केली. गोलंदाजी रोखून ठेवलं सुरुवातीला विनोदला. त्यानंतर सुंदर गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळाली साजलनं आणि त्यानंतर गौरवनं कमी धावसंख्या षटक देत प्रत्येकानं 5 धावा खर्च केल्या. गौरवनं मात्र 2 गडी बाद केले. कारवार क्रिकेट संघाचे धावफलकावर बघायला मिळाला फक्त दुसऱ्या ओव्हरला 3च धाव बघायला मिळाला. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 गडी बाद आपल्याला बघायला मिळालाय आणि त्यानंतर आता मात्र स्लॉक ओव्हरला दगडी फटकेबाजी करावी लागेल. ताकद लावावी लागेल आता मात्र कारवार क्रिकेट संघाला. कारण तालुका लेवलची क्रिकेट स्पर्धा प्रथमतः मिळालेली संधी तालुका लेवल क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आणि त्यानंतर आपला जलवा पण दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या जगदंब चषकच्या माध्यमातून पवन आणि गौरव गोलंदाज बरोबर गोलंदाज. रजत कुमार पण उभरता सितारा काणकोणचा सज्ज झालाय. वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला प्रत्येक खेळाडू वेगवान केली गोलंदाजी. भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना बघायला मिळत आहेत. कारण घरच्या मैदानामध्ये खेळत असताना घरच्या प्रेक्षकांच्या समोर एक ऊर्जा असते. काणकोण वासियांची मिळालेली साथ प्रेक्षकांची आणि ती ऊर्जा मिळाल्यानंतर आपला जल्लोष हा मैदानामध्ये आम्ही करणार या हेतून आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र काणकोण वॉरियर्स काणकोण क्रिकेट संघ. पुन्हा एकदा मागे ढकलेला चेंडू आपण पाहतोय. बॅट चलकी सिक्केट पंचाने हात आकाशाकडे उंचावलाय. फलंदाज होईल बाद. डाव्या हाताचा पवन हा माघारी परतलाय. हॅलो श्रुतेश 11 सत्तरी आणि दुर्गादास 11 बारदेश चला रिपोर्टिंग करा.
तुमची प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायची आहे. यानंतरचा सामना आपण पाहतोय आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 2 श्रुतेश 11 सत्तरे विपक्ष दुर्गादास 11 बारदेश. दोन्ही कॅप्टन्स आपण लिस्ट अपडेट करायची आहे. जर्सी ताब्यात घ्यायची आहे आणि इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केलं जाईल. भव्य आयोजन या स्पर्धेचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय. रजत कोमरपन्न ती सुरुवात केली, एका फलंदाजाला माघारी परतवलाय. सुरेख गोलंदाजी, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आडव्या बॅटनं खेचायचं होता. मॅचच्या तेलकटलेली चेंडू थांबत नाही आहे. चौकारासाठी बघायला मिळालाय आणि 4 या धावसंख्येनं धावपलकर आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा धावपलकर आपण पाहतोय. 17 पे खतरा कोणाला असेल एका बाजूला फलंदाजी करणाऱ्या टीमला या खतऱ्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर फटकेबाजी तगडी करावी लागेल. सकाळच्या सत्रात लतीफ नाईकनं काय फटकेबाजी केली, राजाराम गवसनं, शुभम गावडेनं आणि अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बबल नाईकनं मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. नो मॅच लॉक ऑनचा खेळाडू स्क्रीनवर आलाय. परतीची विकेट एकच बनेल. 1 न सांघिक धावपलकर आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका, झेल सुटलेले झेल. पुन्हा एकदा नशिबाचा एक चौकार बघायला मिळाला आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकर आपल्याला बघायला मिळतोय. 22 धावपलकावर पहिल्या 3 ओव्हरला 13 बनले होते आणि त्यानंतर नशिबाचे 2 चौकार हे झेलबादच्या स्वरूपात थांबावं लागलं असतं गौरवला, पण त्याच्यावर मात्र आज जीवनदान मिळालंय. झेल सोडलं क्षेत्ररक्षकानं आणि त्यानंतर 4 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. 22 धावपलकावर षटक क्रमांक 4 रजत कुबरपन काटकोनचा उभरता सितारा, भन्नाट वेगळा गोलंदाजी करणारा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतो वाईट +4 म्हणजे एकूण 5 धावा बघायला मिळतील. 5 या धावसंख्येनं आता उशिरा का होईना धाबा बनायला सुरुवात झाली कारभार क्रिकेट संघासाठी. धावपलकावर 27 धावा तर बनल्या आहेत. 27 धावपलकावर आपण पाहतोय. 27 धावपलकावर रजत कुबरपन विकान चेंडू पण थोडस दिशाहीन चेंडू, त्यावर मात्र नशिबाचा चौकार बघायला मिळालाय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा श्रेष्ठानं चूक केली. काय केलं? उदयनं सांगितलं माझ्या हातामध्ये चेंडू होता, चल मी रेडी झालो होतो घ्यायला, तू मध्ये जम्प केलीस आणि त्यामुळे पुन्हा एकदा चौकार. एकाच ठिकाणी 3 चौकार बघायला मिळाले. एकाच ठिकाणी 3 चौकार आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावपलकर आपण पाहतोय. 31 धावपलकावर धाबा बांधायला सुरुवात झाली आहे. 70 क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सूर्या गावकर हा पोचलाय आमच्या मैदानाच्या आतमध्ये. सुतेश 70 विपक्ष दुर्गादास 11 बारदेश. दोन्ही क्रिकेट संघ कर्णधार आपल्याला लास्ट कॉल असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. सूर्या गावकर पोहोचलाय 70 क्रिकेट संघाचा. दुर्गादास 11 बारदेश क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल आपल्या कर्णधाराला टीम लिस्ट आणि जर्सी कलेक्शन करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या इनिंगची सगळ्यात कादर अंतरिमचा षटक 31 धावपलकावर. इथून पुढे 2 ते 3 मोठे फटके आले जर प्रथमेश मॅच बनेल कारभार क्रिकेट संघासाठी. व्हाईट बॉल बघायला मिळाला. 32 धावपलकावर आपण पाहतोय. 3 विकेटच्या बदल्यात स्पर्धेच्या माध्यमातून असून 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतील. अरुंद गावचा हिंदीचा बुलंद आवाज कृष्णा देवजी आणि त्यांच्या समवेत एक सुंदर असा आवाज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा भिंगुर आडेली गावचा सुमित काळसेकर. फलंदाज बाद होईल प्रथमेश. दोघांचं स्वागत असेल या दुसऱ्या रजनीमध्ये आणि प्रथमेशचा खेळ हा समाप्त झाला.
धावपल आपल्याला बघायला मिळालं 32ला 4 बाद. सुरुवातीला खास काही कामगिरी केली नाही कारवार क्रिकेट संघानं. गोलंदाजीने सुरेख गोलंदाजी केली कानकोडा क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि त्यानंतर धावांसाठी रोखलंय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. मागे टाकलेला चेंडू सुंदर फटका आपल्याला अप्रकटचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय. झेल टिपले खेळ समाप्त झालाय सुरतचा. श्रेष्ठ मैदानाच्या आतमध्ये आलाय. सांघिक धावपलकर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32 धावपलकर आपण 2 बॉलला 2 गडी बाद तर जरूर केले आहेत आणि त्यानंतर बघूया तिसरा बॉल खेळण्यासाठी श्रेयस नाईक मैदानाच्या आतमध्ये आला. कॅमेरा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. त्याला तगडे फटके घ्यावे लागते. स्लॉक ओव्हरला 2 मोठे फटके पाहिजेत मी म्हणेन कारवार क्रिकेट संघाला. स्वीगीटचा फटका मारण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नात गौरव स्क्रीनवर प्रतिचुंबी करेल. एकच मिळेल एक ना आता धावपलकावर बदलला बघायला मिळेल. 33 धावपलकावर आपण पाहतोय. 33 धावपलकावर षटक क्रमांक अंतरिमचं 5वं षटक प्रगतीपथावर. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल. प्रत्येक खेळाडून ऑफसाईडचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे डॉट बॉल भरपूर गेले कारवार क्रिकेट संघाला. सुरुवातीला थोडासा या ठिकाणी मात्र विचार केला तर कारवार क्रिकेट संघ कानकोड क्रिकेट संघ आपल्या घरच्या समोर लढत करतोय. पण कारवार क्रिकेट संघ थोडा उशिरानं पोहोचला आणि त्यामुळे फास्ट जे निर्णय घेतले ते कुठेतरी अंगलीत आले की काय कारवार क्रिकेट संघासाठी. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. श्रीस्थळचा अथर्वनं सुरुवातच जणू काही वेगवान गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना अक्षरशः रोखलं आणि त्याचे सर्वांनी किती गिरवले. अनुभवी खेळाडूंना गौरवनं सुंदर गोलंदाजी केली आणि त्यानंतर रजत कोमर पण थोडंसं महागड्या डल्लाच्या ओव्हरला चौकार निघाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आपण पाहतोय. तो साईश सांघिक धावपलकावर 34 धावपलकावर. मिस्टर मिंगचा फटका फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त झालाय. पहिल्या 5 षटकांचा धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो सांघिक धावपलकावर बघायला मिळालाय. थोडस खेळामध्ये कारवार क्रिकेट संघाने सुरुवातीला नाराज जरूर केलाय. धावपलक 34 धावपलकावर 35चा पाठलाग करायचा आहे. कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रोमांचकर रंगले जातात आणि बघूया जरी आम्ही फलंदाजीत कमी पडलो तरी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला गोलंदाजीत आम्ही रोखणार हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक प्रदीप देऊळकर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये जोडले जातील आणि या शॉर्ट प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन पटका टोलवला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक विषय आहे. चेंडू झालाय विजयी. आलाय 4 षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आता झेल टिपलाय. सुरेख पद्धतीचा आपल्याला बघा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर एक ब्रेकथ्रू पण त्यानं मिळवलाय. क्लीन बोल्ड आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र कानकोड वॉरियर्स कानकोड क्रिकेट संघ. पुन्हा एकदा मागे टाकलेला चेंडू आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आडव्या बॅटनं खेचायचं होता. मॅचच्या आतील कडलेल्या चेंडूला चेंडू थांबत नाही आहे. आडव्या बॅटनं फटका झेल सुटलाय. सुटलेले झेल पुन्हा एकदा नशिबाचा एक चौकार. पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतो व्हाईट प्लस 4चा चौकार बघायला मिळालाय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा श्रेष्ठानं चूक केली. काय केलं उदय वृंदावास कृष्णा देवजी
आणि त्यांच्या समवेत एक सुंदर असा आवाज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा भिंगुर आडेली गावचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मागे टाकलेला चेंडू सुंदर फटका आपल्याला अप्रकटचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आले झेल टिपले सांघिक धावपल का बरं 34वा धावपल का बरं मिस टायमिंगचा फटका फलंदाजीला झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त झालाय आणि त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असेल. आपल्याला सूचना आहे दुर्गादास 11 बारदेश नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर पोहोचायचं आहे. धन्यवाद योगेश परब. नमस्कार, सहर्ष स्वागत आजच्या रजनीमध्ये आपल्या सर्व क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या रजनीमधील पहिली लढत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांमध्ये 34 धाव फलकावर जोडल्या. 35 धावांचं पाठलाग करावं लागेल कानकोना ऑरियस कानकोना क्रिकेट संघाला. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं हे समीकरण पाहायला मिळत आहे. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपा होईल, मात्र उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याचीही दाट शक्यता असेल. कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती कमी धावसंख्येचे सामने हे बहुधा रंगतदार स्थितीत पाहायला मिळत आहे. कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे आज नजर खेळल्या असतील. कानकोना तालुका या इतिहासामध्ये आपण पाहतोय दिवस रात्रीचे हे सामने. आतापर्यंत 3 संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करतायत. यश डेव्हलपर्स केपे, त्याचबरोबर पेडनेम स्ट्रायकर पेडनेम आणि भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी हा सिंधुदुर्गातला संघ आज कमाल फलंदाजी गोलंदाजी करतोय. अष्टपैलूच्या कामगिरीच्या जोरावरती तिसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. पहिली स्पर्धेची विकेट हॅट्रिक पियुष देवीदासच्या नावावरती, दुसरी हॅट्रिक इम्रान मुल्लाच्या नावावरती पाहायला मिळाली. स्पर्धेतली 2 निर्धाव षटकं पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघाचे गोलंदाज महेश भाईडकर आणि प्रवीण सामंतच्या नावावरती राहिले. आणि स्पर्धेतली 2 अर्धशतकं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू, एक बबल नाईक आणि दुसरा राजाराम गवस, या 2 खेळाडूंवरती आज अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. सामन्याला सुरुवात होताना दिसतंय 36 चेंडू 35 धावांचं एक विजयी उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचते. अखिल आणि अखिलच्या साथीला साईश कामत. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी श्रेयश याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. क्षेत्ररक्षण सजवलंय, अर्थात फ्लाइंग स्लिप ओपन आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गलीच्या दिशेने कव्हर मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट बाउंड्रीवरती एक क्षेत्ररक्षक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि भोपळाही न फोडता पहिला गडी बाद होतोय. कानकोना ऑरियस कानकोना संघाचा आघाडीचा फलंदाज अखिल बॅक टू द पॅव्हलियन. प्रारंभीच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण करायचा खेळण्याचा अंदाज चुकलाय अखिलचा. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळालाय आणि कुठेही चुकी होताना दिसली नाही. ती असनोटी सुपर जायंट कारवार क्रिकेट संघाकडनं यशस्वी झेल पाहायला मिळालाय आणि संघ पाहायला मिळतोय कानकोना ऑरियस कानकोना क्रिकेट संघ 0-1. नवीन फलंदाज नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वपूर्ण जागा नरेश याची वर्णी लागते. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लाईन चेंडू, यावी कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी होती. झेल सुटलाय, मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय.
कमी धावसंख्या, चांगली फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटलाय असनोटी सुपर जायंट कारवार क्रिकेट संघाकडनं. धाव फलक मोठा नाही आहे, अर्थात ज्या धावा जमवल्यात त्या धावांवरती लढाई करावी लागेल कारवार क्रिकेट संघाला कानकोन क्रिकेट संघ विरुद्ध. लढत पाहायला मिळत आहे, एक यजमान संघ, एक पाहुणा संघ. अगदी कर्नाटक राज्यातील कारवार संघ आज लढत देतोय कानकोना क्रिकेट संघ विरुद्ध. प्रथम फलंदाजी केली, 34 धावा धावफलकावर जोडल्या आणि 35 धावांचा पाठलाग. श्रेयश यावेळी पंचच्या उजव्या सैन्य राईट आर्म राऊंड विकेट डावखळ शैलीच्या फलंदाजाला. हो, यावेळी चेंडू डावे स्टेज सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर, अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा ओळखलं जात आहे ती अतिरिक्त धाव श्रेयसने खर्च केलाय आपल्या गोलंदाजीवरती. एक धाव फलक 1 पुढे सरकलाय. संघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 2 धावा 1 गडी बाद, 2-1. हो, यावेळी फुलर लाईन चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग यावेळी क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. चेंडू 2 टप्पा घेतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. मैदानावरती आपण पाहतोय मोजेस, ज्यांच्याकडे नक्कीच तिकीट उपलब्ध आहेत. अवघ्या 500 रुपयामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. हो, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. डावखळ शैलीचा फलंदाज साईश कामत आपल्याला पाहायला मिळतोय. कानकोना तालुक्यामधील एक सर्वोत्तम क्रिकेटर्स म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. डावखळ शैलीचा संयम, त्याचबरोबर आक्रमकता याही खेळाडूकडे पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण सामन्यामध्ये 2 उभय संघांमध्ये खऱ्या अर्थाने ग्रंथिका जुळली आहे. औचित्य जगदंब चषक 2026 पर्व 5वं. श्रेयस दूरवरना राईट राऊंड विकेट. हो, यावेळी वेगीट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. एक साधा सोपा झेल यावेळी जमिनीला दान झालाय. मराठीतील एका सुंदर म्हणीची आठवण झाली आहे. दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतोय शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी दूर निघून जाताना दिसत आहे कारवार क्रिकेट संघासाठी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या अगोदर कव्हर क्षेत्रामध्ये झेल सुटला होता, यावेळी स्वतः गोलंदाज तो झेल सुटतोय. धाव फलकावर धावा जास्त नाही आहेत. जीवनदान मिळालंय साईश कामतला. हे जीवनदान कितपत महाग ठरू शकतं येणारी वेळ ठरवून देईल ती या 2 संघ दरम्यान. धाव फलक स्थिरावलाय नाममात्र धाव फलकावरती 6 धावा. हो, यावेळी चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, ताळमेळ न होता जीवघेणी धाव म्हणावी लागेल. फेकी अचूक नव्हती, परिणामी एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. नरेश आणि त्याच्या साथीला आघाडीचा विनीचा फलंदाज साईश कामत. एकेरी धावसंख्येने यावेळी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 35 धावांचा पाठलाग करताना नाममात्र 7 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 35 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. 7 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी केली होती असनोटी सुपर जायंट्स कारवार क्रिकेट टीमने. 6 षटकांमध्ये 34 धावा जमवल्या आहेत. 35 धावांचा पाठलाग आणि 35 धावांचं उत्तर देताना कानकोना ऑडियन्स कानकोना क्रिकेट संघ पहिल्या षटकामध्ये थोडीशी सावध सुरुवात करतोय, संयमी सुरुवात. मात्र एक महत्वपूर्ण गडी बाद झालाय अखिल याच्या स्वरूपात. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय कारवार क्रिकेट टीम कडनं. अर्थात श्रेयस षटक समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि सूरजला गोलंदाजीवरती आणलं जात आहे कारवार क्रिकेट टीम कडनं. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी, धावफलक मोठा नाही आहे. गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण, ज्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल कारवार क्रिकेट टीमला या सामन्यामध्ये. साईश कामत यावेळी ऑन स्ट्राईक. हो,
वेगवान तेज तर्रार वेग भन्नाट पाहायला मिळाला सूरजचा. अर्थात याच वेगासमोर साईश कामतला नतमस्तक व्हावं लागलाय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सूरजच्या गोलंदाजीवरती. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नाममात्र 7 धावा, 1 गडी बाद, 35 धावांचा पाठलाग कानकोना वॉरियर्स क्रिकेट टीम कडून. हो, यावेळी चेंडूला हुक केलाय. डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय आणि डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू गुल केलाय साईश कामतच्या बॅटमनना. हा दुसरा षटकार. दुसरं षटक आपण पाहतोय अस्नोटी सुपर जायंट्स कारवार क्रिकेट टीम कडून. आखो टप्प्याचा चेंडू यावेळी फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्कोर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संभाव्य चौकाराला रोखलं गेलंय. परिणामी 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. नरेश आणि त्याच्या साथीला साईश कामत. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती पाव शतकावर 25 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रुतेश 11 सत्तरी आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्गादास बारदेश टॉस जिंकलाय. श्रुतेश 11 सत्तरी संघ आपण नाणेफेक जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आपला निर्णय कॉमेंट्री बॉक्स मध्ये अपेक्षित असेल. श्रुतेश 11 सत्तरी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपला डिसिजन आणि डगआउट ताब्यामध्ये घ्यायचा आहे. खेळाडू कक्षाचा वापर करणं बंधनकारक असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. सनी यावेळी रोड एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. साईश कामत आज नशिबाची साथ मिळत आहे साईश कामतला.
ओ राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला जातोय, चेंडू स्टिअर करतोय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. संयम दाखवलाय साईश कामतने, कुठेही जोखीम पत्करली नाहीये, अर्थात जीवनदान मिळालं त्यानंतर मात्र स्वतःला सावरण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय साईश कामतकडनं. आणि एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. 26 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 26-1. नरेश यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने असेल, उजव्या शैलीचा फलंदाज. ओ यावेळी शॉर्ट फाईन लेगला चेंडू चकवतोय, जातोय चेंडू डीप फाईन लेग पर्यंत. आउटफील्ड पाहिलं तर अतिशय सुसाट, आणि या सुसाट आउटफील्ड वरना चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. तीस धावा धावफलकावर जमवल्यात. 31 धावा झाल्या, 4 धावांची आवश्यकता असेल. चला पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जमलेला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरनं चेंडूची परती होईल. एकेरी धाव निघाली, धावफलक 1ने पुढे सरकलाय. 32 धावा एका गडीच्या मोबदल्यात. अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल. माफ करा, 31 धावा झाल्यात, अजून 4 धावांची आवश्यकता असेल. चांगला चेंडू, सन्मान दिलाय डावकर शैलीचा फलंदाज साईश कामत. चेंडू मिडॉनला पार करून लॉंगन पर्यंत प्रवास करताना दिसतोय. चेंडूची फेकी होईल, एकेरी धाव निघाली आणि जवळपास अगदी विजयाच्या उंबरट्यावरती कानकोना वॉरियर्स कानकोना क्रिकेट टीम या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लाईन चेंडू, यावेळी बॅटची किनार, बहुदाश फलंदाज साईश कामतला माघारी परतावं लागेल. नरेश रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसलाय आणि दुसरा गडी बाद होताना दिसतोय कानकोना वॉरियर्स कानकोना क्रिकेट टीमचा. नरेश बॅक टू द पॅव्हलियन. पुढील संघांसाठी सूचना असेल, तुमच्या टीम मीटिंग्स किंवा काही रणनीती राखायची असेल तर अगोदरच प्लॅन करून घ्या. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. कुठेही वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्या. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये अक्षय. यावेळी चांगला चेंडू मला लागेल. हलकस फील मैदानावरती पाहायला मिळालं आणि अखेरच्या क्षणी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. तिसरा गडी बाद जातोय, अक्षयला माघारी परतावं लागतंय. 0 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद कानकोना वॉरियर्स कानकोना क्रिकेट टीमचा. या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. या विभागाचे आमदार डॉक्टर रमेश तवडकर साहेबांचं शुभ आगमन होताना दिसतंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान श्री डॉक्टर रमेश तवडकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला होता आणि आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये त्यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. Honorable Ministers of Sports and Youth Affairs, Art and Culture and Tribal Welfare, Government of Goa.
सन्मान श्री डॉक्टर रमेश तवडकर साहेब, आपलं वेलकम, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची बरोबरी होत आहे. 34 धावा धावफलकावर, म्हणजे अवघ्या एका धावेची आवश्यकता असेल. कानकोना ऑरियर्स कानकोना क्रिकेट टीमला या सामन्यामध्ये, अर्थात उभय संघांमधली ही पहिली लढत, यानंतर दुसरी लढत आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमधील. आणि डगआउट खाली करायचं आहे. ओ मस्त कशूळ बंपर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर, अतिरिक्त धाव मिळाली आणि याच अतिरिक्त धावसंख्येने आजच्या रजनीमधील पहिल्या विजयाची नोंद करतोय कानकोना ऑरियर्स कानकोना क्रिकेट टीम. मनपूर्वक अभिनंदन. आणि असनोटी सुपर जायंट्स कारवार क्रिकेट संघाला विचार विनिमय करावं लागेल. साखळी फेरीचे सामने ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करावं लागेल. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. या विभागाचे आमदार त्याचबरोबर मंत्री सन्मान श्री डॉक्टर रमेश तवडकर साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. वेलकम साहेब. ऑनेबल मिनिस्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स, आर्ट्स अँड कल्चरल अँड ट्रायल वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ गोवा. शॉर्ट स्कोअर लेगवर क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि यावेळी फुलर लाईन चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग यावेळी क्षेत्ररक्षक. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक साधा सोपा झेल यावेळी जमिनीला दान झालाय मराठी कानकोना वॉरियर्स क्रिकेट टीम कडून. यावेळी चेंडूला हुक केलाय. डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय आणि डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू गुल केलाय. साईश कामतच्या यावेळी शॉर्ट फाईन लेगला चेंडू चकवतोय, जातोय चेंडू डीप फाईन लेग पर्यंत. आउटफील्ड पाहिलं तर अतिशय सुसाट आणि या सुसाट आउटफील्ड वरना चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. 30 धावा धावफलकावर जमवल्यात. 31 धावा झाल्या. 4 धावांची आवश्यकता असेल. चला पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जमलेला घरंगळीत जातोय. मिड विकेट बाउंड्री वरनं चेंडूची परती होईल. एकेरी धाव निघाली. धावफलक 1ने पुढे सरकलाय. 32 धावा एका गडीच्या मोबदल्यात. अवघ्या 3 धावांची आवश्यकता असेल. माफ करा, 31 धावा झाल्यात. अजून 4 धावांची आवश्यकता असेल. चांगला चेंडू, सन्मान दिलाय डावकर शैलीचा फलंदाज साईश कामत. चेंडू मिडॉनला पार करून